छान तुम्हाला सांगतो असं कुठे बघायला मिळत नाही हो. आमच्या इथं पण एकदा गर्दी झाली होती, पण ते गर्दी झाली आहे म्हणून सगळीकडे अफवा पसरली. गर्दी बघायला म्हणून लोक जमायला लागले, केवढी गर्दी जमली म्हणून. आता सगळं वेडेपणा मला दिसतो. आणि इथं किती गोड गोड छान गाणी वगैरे, आणि मला मध्ये आता इतकं सुग्रास पक्वान्नाचं जेवण, आणि त्याच्यामध्ये आता मला बोलवलंय. थोडंसं तुम्हाला त्रास होईल तुम्हाला सांगतो, पण माफ करा तुम्हाला सांगतो. असं मला म्हणजे मध्ये ते आईनं दुपारी भलत्या वेळी खोडी कुणी काढली, करंगळी मोडली. ते आमच्या इथं डॉक्टर बसले होते. अरे म्हणे फ्रॅक्चरची केस आहे म्हणून वगैरे असं काहीतरी लोक सांगतात हो. अहो ते त्यागराज खाडीलकरांच्या प्रोग्रामला आमच्या इथे गेलो होतो मी, तर त्यांचा आवाज असा वर चढला, तर तो इंजिनियर म्हणला तुमच्या गळ्याला काय लिफ्ट बसवली का म्हणून. काय लोकांना सुचेल आणि काय हल्ली तुम्हाला सांगतो मलाच काय भेटतात अशी माणसं. म्हणजे परवा तुम्हाला सांगतो आमच्या मित्राला मुलगा झाला, म्हणून मुलगा झाला तर असंच आनंदानं मी त्यांना सांगितलं, म्हटलं आपल्या त्याला मुलगा झाला. तो माणूस असं हल्ली कुणाला काय होईल काय सांगता येत नाही म्हणून. असे सगळे माणसं मुंबईमध्ये मला भेटतात तुम्हाला सांगतो. म्हणजे मध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेला मी असं, आता कसं रात्रीचं आपण बसलोय सगळे, तर असं म्हटलं काय चांदणं पडलंय. तो माणूस मला म्हणतो तुम्हाला काय त्रास आहे म्हणून. आता अशा वातावरणात वाढलो मी, आणि अगदी घनश्याम सुंदरा वगैरे असं नाही हो ऐकायची सवय तुम्हाला खरंच सांगतो. मध्ये मी एका गावी गेलो, कार्यक्रम 2 वाजले तरी लोक उठणार. अरे म्हटलं काय, म्हटलं काय घरी काय प्रॉब्लेम आहे का. नाही म्हणे खूप डास झालेत घरी म्हणून. आता काय सांगायचं. आता SP साहेब इथे बसलेत स्वतः, म्हणजे किती सगळे लोक आलेत. आमच्या इथं मागे मी एक पोलीस अधिकारी, ते घराबाहेरच जायचे नाहीत. ते म्हणाले मला चोरीची भीती वाटते. तर आता सगळं वातावरणात मी वाढलेला माणूस आहे तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला सांगतो मला तुमच्याकडे संदेश, तर ते ऑटोग्राफ आता इथे घेतला. स्वाक्षरीला ऑटोग्राफ म्हणतात मराठीमध्ये, माहित आहे ना वगैरे. तर ते संदेश द्या म्हणे. मी आपलं लिहून दिलं, पुढे जा, आम्ही काय रिक्षा आहे काय म्हणे वगैरे. काय मुलं पण हल्लीची तरबेज. मग मी लिहून दिलं त्यांना, ढेकणासारखं चिरडून मरण्यापेक्षा डासासारखं गुणगुणत मरा म्हणून. अशी माणसं झाली हो. मला हे असेच लोक का भेटतात. तुम्ही किती अगदी वेळच्या वेळेला टाळ्या वाजवताय बघा. म्हणजे काही लोक दुसऱ्या दिवशी घरी गेल्यावर टाळ्या वाजवतात, बाथरूम मध्ये आंघोळ करायचं सोडून टाळ्या वाजवतात. अरे म्हणे यांचं काय फिरलं का काय वगैरे. ते म्हणे काल कार्यक्रमाला गेलो होतो तिथलं आठवलं. अहो मग तिथं टाळ्या वाजवायला काय झालं. वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी व्हाव्यात की नाही बघा तुम्ही. पुण्या बिड्याला ना शेजारच्याला विचारतात काय दाद द्यायची का म्हणून, ते म्हणतात जाऊ द्यात 1-2 जागा काय घ्यायचे वगैरे. मुंबईला आमच्याकडे मध्ये कार्यक्रम शिवाजी मंदिरला, तर मी असं माईक समोर उभा राहिलो आणि ते सगळे लोक टाळ्या वाजायला लागले. अरे म्हणलं काय येडे आहे का काय म्हणलं. मी काय बोललो नाही काय नाही. नाही म्हणे आमची कल्याण लोकल चुकेल म्हणून आधी टाळ्या. काय सांगायचं सगळं. परवा आता वसंत ऋतू आहे, मी गिरगावात गेलो, म्हटलं वसंत ऋतू. ते म्हणे बाजूच्या अपार्टमेंट मध्ये राहत असतो. काय असं सगळं चक्रावल्यासारखं होतं तुम्हाला सांगतो. आणि मग तुम्हाला सांगतो म्हणजे गावी आमच्यातला एक माणूस गेला होता तिकडं कुडाळ कणकवली श्रावण महिन्यामध्ये. जाऊन आल्यावर मला म्हणतो नागावकर कोकणात गेलो होतो, काय कचऱ्यासारखा निसर्ग आहे बघ. कालिदास उडी मारेल तुम्हाला सांगतो. असं हे सगळं हिरवळ वगैरे. म्हणजे मी एकदा तिकडे एका गावी गेलो आणि सगळे केळीचे असे मळे वगैरे,
केळीच्या बागा, पानवेलीचे मळे, दांडातनं पाणी वाहतोय आणि स्वच्छ किनारा हो सगळा, हिरवळ वगैरे. नाही तर आपण कसं कुठे पिकनिकला ट्रिपला गेलं की निघताना प्लास्टिकच्या डिशेस, पाण्याच्या बाटल्या भर भर फेकून देतो की नाही बाहेर, बघा तुम्ही. मग ते लोक आठवण काढतात आज इथली ट्रिप आली होती वगैरे. तसं काही नाही, स्वच्छ किनारा. परत आलो मी तर अंगात हुडहुडी भरली हो, असं ताप आल्यासारखं. डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणाले तुम्ही मोकळ्या हवेत गेला होतात काय? म्हटलं हो. तुम्ही हिरवळ बघितली का? म्हटलं हो. अहो म्हणे ॲलर्जी आहे तुम्हाला त्याची. असा सगळा वेडा बाजार. तो म्हटलं काहीतरी औषध द्या. औषध काही नाही म्हणे, 3 दिवस गटाराच्या कडेनं चालत राहा, एकदम नॉर्मलला या. म्हटलं काय टिंगल करताय डॉक्टर? मग म्हणे असं करा की तो ट्रक किंवा टेम्पो असतो ना, त्याच्या पाईप समोर 2-4 दिवस उभं राहायचं. तो धूर आत घ्यायचा, बाहेर सोडायचा, एकदम नॉर्मलला येतं. तुम्हाला सांग, आता सगळं आमच्याकडे लग्न बिग्न झालं ना तर ते नवरा नवरी घरी नाही आहेत, डायरेक्ट महाबळेश्वरला AC बस. आणि तो गाईड असतो, तो गाईड म्हणतो हा बघा सूर्य. सगळे लोक एवढ्यासारखं बघावं लागतं. म्हणजे मी पण बघितलंय तुम्हाला. दुसऱ्यांचा बावळटपणा कशाला सांगायचा वगैरे असं. आणि ते असं तो गाईडला तो नवरा मुलगा सांगत होता, नवीन लग्न झालेला. म्हणे निसर्ग सौंदर्य आलं ना म्हणजे आम्हाला सांगा म्हणून वगैरे. हे किती छान नाही, आपल्याला माहित नाही, ते दुसऱ्याला विचारायचं. तर ती नवरी मुलगी पण इतकी लाडे लाडे. म्हणजे आता लग्न झाल्यावर पहिले 2-3 महिने लाडे लाडेच असतं की नाही, असं जुने दिवस आता आठवत असतील तुम्हाला कुणाला. नंतर पुन्हा येत नाही तो ते दिवस, कारण हप्ते चालू धावायचे असतात ना. पहिले 3 महिने बँकेचे हप्ते नाही चालू होत. महाराष्ट्र बँकेचे चीफ मॅनेजर आहे तिथे वगैरे. तर असं सगळं. मग 3 महिन्यानंतर याच्यावर येतो माणूस. मला सुद्धा लग्न झाल्यावर एकदा बायकोनं बटाटे आणायला सांगितले. तर मी बाजारात गेलो आणि बटाटे आणले. तर बायको म्हणते अय्या किती गोल बटाटे आणले तुम्ही. आता सगळा तो वेडा कारभार असतो असं. आणि संसार सुद्धा सुखाचा व्हायचा असेल ना तर एक मला सूत्र सापडले, बघा तुम्हाला पटतंय का? नवरा आणि बायको याच्यातलं एक कुणीतरी मूर्ख असलं ना म्हणजे सुखाचा संसार असतो. दोघही शाणे असल्याची वाट लागते, बघा तुम्ही. तर मग मला त्यांनी विचारलं तुमच्याकडचं काय आहे म्हणून वगैरे. म्हटलं मी समजूतदार असल्यामुळं मी स्वतःला मूर्ख समजतो. तर असं ते सगळं. नवरी मुलगी लाडे लाडे त्या बसमध्ये त्या नवऱ्या मुलाला विचारते की हे हो काय म्हणे, हे हिल स्टेशन इतक्या उंच डोंगरावर का बांधतात म्हणून. तर तो म्हणतो की पुढच्या वेळेला आपण पायथ्याशी बांधूया म्हणून. असा सगळा भाग माझ्या जीवनामध्ये आहे. त्यामुळे अशी फुलं किंवा तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा, किती छान वाटतं नाही गाणं. पण असं लोकलमध्ये उभे आहात तुम्ही, बघा तुम्ही लोकलमध्ये बस खचून भरली आहे आणि तुझ्या गळा माझ्या गळा कोणी म्हटलं मार खाईल की नाही माणूस तुम्हाला असं सगळं. त्यामुळे मी गाणं बिणं याच्यापासनं अतिशय दूर राहतो. अहो चंद्र वगैरे काही माझ्या कवितेत नाही तुम्हाला. अहो चंद्र प्रेयसी नाही काय नाही. अहो बायको येणं मुश्किल, तो प्रेयसी कुठं. आणि चंद्रबिंद्र लांब की नाही चिकार वगैरे. अहो साधं पॅन्ट वाळत घालायची तारेवरनं 3दा खाली पडते. आणि चंद्र कसं काय यांच्या कवितेत येतो मला कळत नाही हो वगैरे. मी जमिनीवरचा कवी आहे माझ्या. तरी मी एकदा सूर्याला विचारलं, म्हटलं कसं काय चाललंय? म्हणाला दिवस ढकलतोय म्हणून. पण एक गोष्ट मात्र मी शिकलो बघा सूर्याकडून, अंधार पडायच्या आत घरी परत जायचं. महिलांसाठी नाही आहे बघा तुम्हाला. नाही तर आमच्या इथं 26 जानेवारीला पार्टी होती, 20 लोकांची पार्टी, 40 व्हॉलंटियर.
एक इकडनं धरायला, एक इकडनं धरायला. आणि जसजशी उत्तर रात्र होते तस तस संकुचित भाव निघून जातो. हे विश्वाची माझे घर. बोंबलायला आपलं घर कुठं कळतच नाही. अहो आमच्याकडं पहाटे 2:45 वाजता टॅक्सीतनं उतरतात. ते टॅक्सी ड्रायव्हरलाच विचारतात हमारा सोसायटी आया क्या म्हणून वगैरे. अशा वातावरणात वाढलेला मी माणूस आहे. आणि जुना काळ कसा होता, आपल्या आज्या मावशा अडगुलं मडगुलं सोन्याचं कडबुलं काय छान गाणी बिणी म्हणायच्या की नाही. बघा हल्ली तसं काय नाही हो. तुम्हाला सांगतो, आमच्या एका मित्राला मुलगा झाला म्हणून आम्ही त्याचं अभिनंदन करायला गेलो. असं ऑफिसमधनंच, म्हणजे वेगळं नाही. तुम्हाला सांगतो ही सगळी कामं ऑफिसमध्येच उरकायची असतात, असं तसं सगळं. तर ऑफिसमधनं गेलो सगळे, तर तसं पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये असं तो खेळवत होता. अले कथा होतील झाला, ट्रॅफिक जाम होता का वगैरे. आता काय जसं लक्षात येईल तसं वगैरे. ते मी एकदा आता मुंबईला एका सुशिक्षित वस्तीमध्ये असं घास भरवताना कसं हा मोराचा हा काऊचा असं म्हणतात की नाही, भरवायचे पूर्वी. तर ती महिला त्याला मुलाला विचार भरत होती, तुला लार्ज भरवू का स्मॉल म्हणून वगैरे. महिलांना कळणार नाही आहे थोडंसं, पण त्याला नाईलाज आहे वगैरे. अथच सगळ्या वातावरणामध्ये वाढलेला मी माणूस आहे. आणि त्यामुळे मला तुम्ही म्हणाल तसं असं सुंदर हळुवार वगैरे असं काही कविता सुचत नाही. पण एक कविता मी जरा तुम्हाला म्हणून दाखवतो. पण वी फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट असं. आणि त्या व्हॉलंटरी रिटायरमेंटवर मी पण 2 ओळी लिहिल्या होत्या. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. त्यागराज ऐकताय काय, कसा आवाज लागला आमचा पण. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. काही पिण्यात गेले, काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. परवा मला त्यांनी सांगितलं ते पुण्यात जाऊन पिण्यात गेले म्हणून. काय पुण्याच्या गमती सांगायच्या हो तुम्हाला सांगतो. सुधीर गाडगीळ आहे तिथे, मला भीती वाटते त्यांची खरं म्हणजे तुम्हाला सांगतो. पण परवा म्हणजे हुशारच लोक, बुद्धिमान. आपण सगळे बाकीचं महाराष्ट्र ना जरा कमी, म्हणजे असं थोडंच राग येईल तुम्हाला, पण आमचं मुंबई पण सामील आहे त्याच्यामध्ये. आजचं पुणेकर परवा सुधीर गाडगीळ, मी डेक्कन जिमखान्याला उभा आणि तो तिकडनं मला फोन केला, 10 मिनिटात पोचतो. अर्धा तास झाला डेक्कन जिमखान्याला नाही. अरे म्हणलं एवढा काय उशीर, स्कूटर नाही यायला. नाही म्हणे रस्त्यात घड्याळ बंद पडलं म्हणून. लोक काय शिस्त या लोकांना तुम्हाला सांगतो, मला कळत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये मी सदाशिव पेठेतनं जात होतो तर तिथं पाटी लावलेली, आमच्या इथे तुकडा बासमती बनवून मिळेल. अरे म्हणलं पंजाबचा तांदूळ सदाशिव पेठेत कुठं पिकायला लागला म्हणून. तो म्हटलं कसं काय तुकडा बासमती. नाही म्हणे तुम्ही अख्खा घेऊन यायचा, आम्ही फोडून देतो म्हणून. असे सगळे काय सुचेल त्यांना सांगता येत नाही. गेल्या वर्षी उन्हाळ्यात मी युनिव्हर्सिटीत गेलेलो. आमचा प्रोफेसर मित्र म्हटलं पंखा चालू कर उकडते. नाही म्हणे आता वारा सुटला की आपाप फिरायला लागतं. इतकं विद्वान जिनियसच होतो मला. म्हणजे आता परवा मी लग्नाला गेलो तर लग्नाला आपल्याकडं कसं पंक्ती बिंक्ती असं पूर्वी असं होतंय की नाही. एकदा असंच झालो, सगळं संपलं, हॉटेलं बंद झाली आणि बाहेर जेवायला लग्नाचं म्हणून आमच्या बायकोनं घरी काही केलेलं नव्हतं. असं बोंब होते तुम्हाला सांगतो. असं ते सगळं भरून घेतलेलं आणि ते सगळं बॅलन्स नाही करता येतो तुम्हाला सांगतो. असं सगळं तर ते इतकी अडचण असते ना. हे सगळं तो जिरा राईस असतो त्या रसमलाईमध्ये जातो, सगळं काय एक एक प्रकार होतो तुम्हाला सांगतो.
आता आपण काही सगळे जिम्नॅशियम वाले लोक नाही, नाही का, असं साधे लोक आपण असं. तर ते पुण्याला लग्नाला गेलो आत, तर तिथं 1-2 स्वयंसेवक आले. एकानं फुल अडकवलं, दुसऱ्यानं असं मोठं सिलेंडर असं फिरवलं. मला वाटलं जंतुनाशक मारतात की काय सांगता येत नाही हो, तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये. आणि मग 2 स्वयंसेवक आले, त्यांनी कॉलर अशी वर करून फोल्डिंग असा ॲल्युमिनियमचा स्टँड अडकवला गळ्यामध्ये, त्याच्यावर ती डिश ठेवायची. दोन्ही हाताने तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला सुचलंय का कुणाला नगरकडे तरी? आमच्याकडे एवढं IIT विजेटी आहे, पण नाही सुचलं तुम्हाला. पुणेकरांचा मेंदूच तुम्हाला सांगतो काय असं. आणि त्या आत गेलो ना, तर ते नवऱ्या मुलाकडचे लोक असं सगळे असं, म्हणजे आपल्याकडे असं नवऱ्या मुलाकडचे लोक खूप भुकेले असतात, त्यांना आधी जेवायला वाढतात ना, बरोबर आहे, असं सगळं. तर ते सगळे लोक असं, म्हणजे महिला वगैरे, तो भैया कसं गळ्यामध्ये असं सगळं ते चणे फुटाण्यांमध्ये शेगडी असते तसं ते फिरत होतो आणि व्हिडिओ शूटिंग चाललेलं असं सगळं. तुम्हाला आता पुण्याचं सगळं वैभव तुम्हाला सांगतो. मला तर काय कळतच नाही, म्हणजे पुणेकर एवढा आग्रह करतात, नगर इतकं वर्ष येतं पण आग्रह नाही केला कधी, डायरेक्ट जेवायला वाढतात तुम्हाला. पुण्याला तुम्हाला सांगतो एवढं 15 वर्ष येतोय मी, एवढा आग्रह, पुढच्या वेळेला आलात की जेवायलाच येऊ म्हणून. आता सगळा प्रकार आहे तुम्हाला सांगतो.